व्रज जनरञ्जन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण
Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Nitai Gauranga Nitai Gauranga Nitai Gauranga Nitai Gauranga Nitai Gauranga Nitai Gauranga Gaurahari Jaya Sachinandana Jaya Sachinandana Jaya Sachinandana Jaya Sachinandana Jaya Sachinandana Gaurahari Jaya Sachinandana Gaurahari Patita Pavana Gaurahari Patita Pavana Gaurahari Jaya Sachinandana Gaurahari Gaura 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 Hari Gaura 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 Hari Jaya Sachinandana Gaura Hari Jaya Sachinandana Gaura Hari Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Krishna Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Jai Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Sri Radhe
जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय सीताराम 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 जय सीताराम जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोलो कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की युग धर्म हरे कृष्ण महामंत्र की श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की पतित पावन श्री श्री निताई गौर सुंदर की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया सुदर्शन की श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये। अध्याय भगवद्गीता अध्याय क्रमांक 9 श्लोक संख्या 27 काढा। अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योगम। श्लोक नंबर 27 पान नंबर 365। आता किती योगायोग सुंदर आहे पहा। या श्लोकाचा अर्थ, हा श्लोक आणि या श्लोकाचा अर्थ 365 नंबरवर आलेला आहे, पान नंबर। म्हणजे भगवंतांना सांगायचंय 365 दिवस वर्षाचे हे तुम्ही करा। हा जी योगायोग आहे। दुसऱ्या पानावरती कुठले पण येऊ शकला असता, पण बरोबर वर्षात किती दिवस असतात? 365 ही दिवस
आपण हे केलं पाहिजे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पणम्. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पणम्. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पणम्. म्हणा. यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पणम्. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. आणि कोण म्हणणार आहे? माताजींच्याकडे गीताच नाही. यथ जे करोशी तू करतोस, यथ जे अश्नासी तू खातोस, यथ जे जुहोसी तू अर्पण करतोस, ददासी तू दान देतोस, यथ जे तपस्यसी तू तप करतोस, कौंतेय हे कौंतेय, तत् ते कुरुष्व कर, मत मला, अर्पणम अर्पण. अनुवाद आणि तात्पर्य एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. श्रील प्रभुपाद की. हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर, असा या श्लोकाचा अर्थ आहे. यत 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 म्हणजे जे जे जे. यत करोशी जे करतोस, यद अश्नासी जे खातोस, यज्जुहोसी जे हवन करतोस, आणि ददासी जे दान देतोस, ते सर्व कुणाला द्यायचंय? आपल्याला भगवान श्रीकृष्णांना द्यायचंय. तात्पर्य याप्रमाणे स्वतःला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही असे वळण जीवनाला लावणे हे प्रत्येकाचे मुख्य कर्तव्य आहे. सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते, आहे की नाही? का कोणाला घरात बसल्या बसल्या येणार आहे? आणि या श्लोकात भगवान सांगतात मनुष्याने सर्व कर्मे माझ्या प्रीत्यर्थ करावीत, म्हणजे भगवंतांच्या प्रीत्यर्थ. सर्वांना जगण्याकरिता काहीतरी खावेच लागते, म्हणून मनुष्याने काय खावा? कृष्ण प्रसादच खावा. कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागते, म्हणून श्रीकृष्ण सांगतात हे सर्व माझ्यासाठी कर. आणि यालाच अर्चन म्हणतात. अर्चन म्हणजे पूजा, बर का? अर्चना हा शब्द तुम्ही ऐकला असेल. अर्चना म्हणजे काय? पूजा. पूजा अर्चा म्हणतात. प्रत्येकामध्ये दान देण्याची प्रवृत्ती असतेच थोडीफार. कुठं ना कुठं व्यक्ती थोडंफार दान देतोच, पण कृष्ण सांगतात की ते दान मला दे, भगवंतांना दे. याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान प्रक्रियाकडे अधिक कल दिसून येतो. ध्यानधारणा, ध्यानाचे वर्ग,
विपश्यना. विपश्यना म्हणून एक ध्यान प्रक्रिया आहे. तिथे संस्था काय करते, असे ध्यानाचे शिबिर असतात 10-10 दिवसांचे. लोक 10 दिवस कामधंदा सोडून त्यांच्या त्या आश्रममध्ये जाऊन राहायचं, बोलायचं नाही, कुणाशी संभाषण करायचं नाही. सकाळी 2 तास, दुपारी, संध्याकाळी असं ठराविक अंतरानं ध्यान करायचं. ते जेतील ते खायचं, मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, कुणाशी संभाषण नाही, काही. तर कल असा दिसून येतो. पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे. अव्यवहार्य म्हणजे काय? प्रॅक्टिकली शक्य नाही. काय कुणाला शक्य? 10 दिवस काम धंदा गुरढोर सगळी सोडून जायचं. ते एकदा नाही, असं सारखं जावं लागतं. तथापि जो मनुष्य आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील 24 तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, तो निश्चितच गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपां साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. तो बॉक्स थोडा इथं आणला तर बरं होईल. बाहेर आवाज काय आता गरज नाही, आतमध्येच. हा, किंवा इकडं करा त्याचं तोंड मला. हा, हरे कृष्णा. हा, ठीक. तर याच्या मागचा श्लोक, हा 9वा अध्याय जो आहे, राजविद्या, भगवंत अतिशय गुह्य, अतिशय गुप्त ज्ञान देते. आणि हे समजण्यासाठी पात्र जो जीवात्मा आहे तो फार भाग्यवान आहे.
हे ज्याला समजतं त्याला भगवंतानी निवडलेलं आहे असं समजावं. कारण का, भगवंत आपली भक्ती देण्यासाठी, भक्ती करण्यासाठी विशिष्ट पात्र व्यक्तीला निवडतात, है ना, निवडतात. आपल्या हातामध्ये नाही येते. जसं मिलिटरी भरतीसाठी किंवा ऑलिम्पिकच्या स्पर्धेसाठी किती लोक सराव करतात, क्रिकेट किती सराव करतात, लाखो विद्यार्थी सराव करतात, पहाटे 4ला उठून धावतात, पळतात, शरीर तंदुरुस्त करतात, व्यायाम करतात आणि शेवटी परीक्षा द्यायला जातात. लाखो लोक परीक्षाला जातात, पण निवड किती जणांची होते? 200, 250, 300 लोकांची निवड होते, लाखो जणांतनं. तर या ब्रह्मांडात सुद्धा अनंत कोटी जीव आहेत. किती आहेत? ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, अनंत कोटी जीव आहेत. पण कृष्ण फक्त सिलेक्टेड लोकांनाच निवडतात आपली भक्ती देण्यासाठी. म्हणून भगवंतानी तसं तर सगळ्यांना ओपन सांगितलेलं आहे, सगळेजण या मला शरण. भगवंतानी सगळ्यांना सांगितलेलं आहे, मला शरण या, माझी भक्ती करा. इथं पण सांगितले, जे जे कर्म करतो, जे खातोस, जे दान देतो, जे तप करतो, ते मला कर. सगळ्यांना सांगितले. गीता काही असं काही विशिष्ट इस्कॉनच्या लोकांसाठी आहे का? नाही, गीता सगळ्यांसाठी. पण सगळे का करत नाही? कारण ती गुरु कृष्ण कृपा झालेली नाहीये, म्हणून ते नाही करू शकत. तर याच्या मागचा जो श्लोक आहे तो श्लोक जरा वाचा तुम्ही. कोण वाचते? याच्यात आणि याच्यात फरक आहे तो सांगतो मग तुम्हाला. 26 आणि 27 मध्ये वाचा प्रवीण, हे चैतन्य प्रभू वाचा 26वा श्लोक. अर्थ वाचा. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. तर या श्लोकात भगवान म्हणतात, जर एखाद्याने मला पान म्हणजे तुळशीचं पान, शक्यतो पान, फूल, फळ किंवा थोडं पाणी अर्पण केलं तर मी स्वीकारतो. पण त्यात महत्वाची कंडिशन काय आहे? काय कंडिशन घातले? प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलं. म्हणजे महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे? हृदयामध्ये आपल्या प्रेम किंवा भक्ती पाहिजे. मग आता एखादा म्हटला असा, एखादा म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांची स्थिती असते, माझ्यात तर भक्तीच नाही, भगवंताविषयी मला प्रेमच नाही, मग मी अर्पण करायला पाहिजे का नाही पाहिजे? हा, पाहिजे करायला. का बरं? हा, हळूहळू तो प्रेम भाव विकसित होईल. म्हणून आता हा जो श्लोक आहे, आचार्य सांगतात 26वा श्लोक जो आहे तो अनुराग उत्पन्न केलेला आहे, ज्यांनी रागानुगा भक्तीच्या स्तरावरती आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी स्पॉन्टेनियस भगवंतांच्या विषयी स्वाभाविक प्रेम निर्माण झालंय, अशा अनुराग उत्पन्न झालेला आहे, अशा लोकांना हा श्लोक आहे. मग सामान्य लोकांसाठी हा श्लोक आहे 27वा. ज्यांच्याकडे भक्ती नाही, प्रेम नाही, त्यांनाही भगवंत सामावून घेतात आणि त्यांचंही स्वीकारतात. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे? हे कौंतेया, कौंतेय म्हणजे अर्जुन, हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, ठीक आहे, तुझ्यात प्रेम नाही, भक्ती नाही, काय हरकत नाहीये, तू जे डेली रुटीन मध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जे कर्म करतोस, म्हणून इथं काय म्हणले तात्पर्यामध्ये? प्रत्येकाला प्रभुपाद म्हणतात प्राण रक्षणासाठी, जीवन चरितार्थ चालवण्यासाठी काही ना काही कर्म करावं लागतं. काहींना बिझनेस करावा लागतो, काहींना व्यापार करावा लागतो, काहींना शेती करावी लागते, काहींना नोकरी धंदा करावा लागतो, काहींना शेतमजुरी करावी लागते, काही ना काही शिक्षण असे, प्रत्येक क्षेत्रात आपापले प्रत्येकाचं काही कर्म आहे. पण भगवान काय म्हणतात? ते कर्म काय कर, तू माझ्यासाठी कर. हळूहळू त्यामुळे काय होईल? तुझ्या हृदयात भक्तिभाव उत्पन्न होईल. या ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तू जे कर्म करतोस, जे खातोस, प्रत्येकाला काही ना काही शरीर जगवण्यासाठी खावं तर लागतंच ना. सिंपल गोष्ट आहे. भक्ती किंवा प्रेम प्राप्त करणं भगवंतानी सुलभ करून दिलेलं आहे. भले ते आपल्या हृदयात नाहीये, निराश व्हायचं काही कारण नाही. ते काय करायचंय? आपल्याला हळूहळू म्हणजे क्रिया केल्यानंतर
ऑटोमॅटिकली तो भाव पण येईल, प्रभुपाद म्हणतात. एक शिष्य प्रभुपादांना म्हणाला की मला नमस्कार करावासं वाटतच नाही. बाकी सगळे शिष्य प्रभुपाद आले की दंडवत प्रणाम करायची. गुरु महाराजांना 3 वेळा दंडवत करायचं सांगितलंय. ध्यायंस्तु वंस्यस्य यशस्त्री संध्यम वंदे गुरुश्री चरणारविंदम. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा गुरुना साष्टांग दंडवत करायचं सांगितलेलं आहे. पण तो शिष्य म्हणला की मला वाटतच नाही. प्रभुपाद काय म्हणाले, तू कर आधी मग वाटेल. म्हणजे भाव जो आहे तो ऑटोमॅटिकली येणार नाही. काही येईल आपल्याला. आपण काही चोखा मिळा आहे का? भगवंत विठ्ठल आपल्या घरामध्ये जेवायला आले. नाही येणार, तसं येणार नाही का. आपण जनाबाई सारखं पांडुरंग आले जात दळायला, घरातली कामं करू लागायला, असं कोणाच्या झालं अनुभव आहे का? असं एवढं सोपं नाही. तो भाव आपल्यामध्ये, तो भाव येण्यासाठी हजारो हजारो जन्म जातील. पण तो भाव जो आहे हा भाव आपोआप पण येणार नाही. गीतेत काय सांगितलं भगवान कृष्ण, आपोआप पण येणार नाही. मग भाव आल्यावर बघू, सेवा करू, आता काही आवश्यकता नाही, असं नाही येते. भाव आल्यावर येण्याची वाट नाही पाहिजे, भाव आणण्यासाठी प्रयास करायचे. आणि ही शरणागती आहे. भगवंताची प्राप्तीची लालसा आपल्याला किती आहे, भगवंत आपले प्रयास पाहतात. ही माझ्या प्राप्तीसाठी, माझ्या प्रती प्रेम करण्यासाठी ह्याला किती लालसा आहे, ह्याला किती माझी ओढ आहे, ह्याला किती असं वाटतंय तीव्रपणे की आपण भगवंताची सेवा करावी. भगवंत ते काय करतात, ते पाहतात. आणि मग ज्या वेळेला एक पॉइंट असा येतो, भगवंत त्याच्या प्रयत्नांनी संतुष्ट होतात, प्रयत्नांनी संतुष्ट होतात आणि मग आपलं प्रेम प्रदान करतात. तो शुद्ध भक्तीचा भाव प्रदान. शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासारखी गोष्ट नाही, ती काय माणसाच्या हातात नाही. शुद्ध भक्ती अवॉर्ड केली जाते. अवॉर्ड म्हणजे काय, पुरस्कार रूपाने प्रदान केली जाते. तो पुरस्कार आहे या ब्रह्मांडातला सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे, तो शुद्ध भक्तीचा आहे. मुक्ती भुक्ती नाही बर का. भुक्ती मुक्ती सिद्धी सकले अशांत. कारण भुक्ती मुक्ती सिद्ध प्राप्त केल्यावर सुद्धा सगळे अशांतच आहेत, समाधान नाही आहे. समाधान पूर्ण भक्ती प्राप्त केल्यावर आहे. म्हणजे भक्ती आपल्यात नाहीये. भक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला आचार्यांनी, भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रेरणा दिलेली आहे. आपोआप काही होणार नाही या जगामध्ये. हा करताल जो आहे इथं लाखो वर्ष आता असा ठेवला तरी आपोआप कधी तो वाजणार नाही. का वाजणार आहे? कोणीतरी घेऊन काय करावं लागेल, तो वाजवावं लागेल. आपोआप काही नाही होणार आहे. तसं भक्तिभाव सुद्धा आपल्याला आपोआप प्राप्त होणार नाही. त्यासाठी भगवंतांना ते अपेक्षित आहे. तू किती माझ्याकडं पावलं टाकतोस, पहिलं दुसरं तिसरं पहिलं पाऊल टाकल्यावर भगवंत पण आपल्याकडे 10 पावलं येतात. मग आपण दुसरं टाकल्यावर भगवंतांनी 20 पावलं येतात. भगवंताचा वेग जास्त आहे माहिती, भगवंताचा वेग फार जास्त आहे. आपला वेग फार स्लो आहे. म्हणून आपल्यावरती डिपेंड आहे भक्तिमार्ग. म्हणून काल इस्कॉनच्या सर्व मंदिरांमध्ये एक विशेष उत्सव साजरा झाला. त्याचं नाव होतं पाणीहाटी चिडा दही उत्सव. आता ह्या उत्सवाविषयी मी चर्चा करणार आहे. हा श्लोक फार त्याला अनुरूप आहे. हा पाणीहाटी चिडा दही उत्सव काय आहे, तर भक्ती प्राप्त करण्याचा उत्सव आहे. पण कसं, गुरुच्या माध्यमातून. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. गुरुना बायपास करून, गुरुला वगळून, किंवा गुरुची गरज नाही मला, मी डायरेक्ट कृष्णाची भक्ती करतो, असा भाव ठेवून कोणी भगवंत त्याला स्वीकार करत नाही. तर ह्याचा मतितार्थ, ही जी लीला आहे भगवान चैतन्य महाप्रभूंची लीला आहे 500 वर्षापूर्वी. तर हे काय उत्सव आहे बरं, हे उत्सव आहे रघुनाथ दास गोस्वामी यांच्यावर. हे 6 गोस्वामींचा फोटो दिसतात, ते वृंदावनचे षड गोस्वामी म्हणतात त्यांना. अलीकडे येते दिसते का, सगळे आचार्य म्हणतात ते. आचार्यांचा फोटो खाली आणि भगवंताचा फोटो वर, असं आपल्या घरात देवघर पाहिजे. आणि मंदिरात पण तसंच असतं
काही काही मंदिरात मी बघितलं म्हणजे बाहेरच्या पांडुरंगाचं खाली आणि आचार्यवर, ते चुकीचं आहे. भगवंताचं स्थान वर, मग भगवंताचे भक्त खाली, असं आहे. तर हे आचार्य जे आहेत रघुनाथदास गोस्वामी, त्यापैकी 6 गोस्वामी पैकी एक आहेत ते, त्यांच्या संबंधात ही कथा आहे. तर ती कथा काय आहे, तर हे रघुनाथदास गोस्वामी जे आहेत, तर बंगालमध्ये भगवान चैतन्य महाप्रभू चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतल्यानंतर मग ते त्यांचं आणि महाप्रभूंचं मिलन झालेलं आहे. तर हे राहत होते कुठं माहितीये का, सप्तग्राम म्हणून गाव आहे, एक सप्तग्राम, कलकत्तापासून एक 10 किलोमीटर आजही आहे तिथं. तर गंगा नदीच्या काठावर इतकं सुंदर गाव आहे. आणि तिथं हिरण्य मजुमदार, गोवर्धन मजुमदार, त्यांचे वडील आणि अंकल, अंकल म्हणजे काय, काका, चुलते, इतके मोठे जमीनदार होते आणि महसूल गोळा करणारे मोठे अधिकारी. त्यावेळेला मुघलांचं शासन होतं भारतामध्ये, बंगालमध्ये, आणि मुघलांनी त्यांना तिथल्या सगळ्या प्रांतामध्ये कर गोळा करण्यासाठी यांना नेमलं होतं. आणि कर किती यायचं माहितीये का, आताच काही कागदी नोटा नव्हे, 20 लाख सोन्याच्या मोहरा, एवढं ते कलेक्शन व्हायचं. 20 सोन्याच्या मोहरात चलन होतं बरं का, 500 वर्षापूर्वी, कागदी नोटामध्ये नाही, सोन्याच्या मोहरा. आणि हे त्यातले काय करायचे, यांना 5 लाख आणि 15 लाख शासनाच्या तिजोरीत, असं ठरलं होतं. पण हे काय करायचे, यांचे अंकल चोरी करायचे, कारण ते भक्त नव्हते, वडिलांनी चुलते काही भक्त नव्हते. ते त्यातल्यानी 3 लाख मारायचे, 12 लाखच द्यायचे आणि 8 लाख स्वतःलाच ठेवायच्या मोहरा. मग किती श्रीमंती, बापरे. एवढ्या मोठ्या हवेली, मोठ्या महाल, त्यांचं घर, म्हणजे शेकडो नोकर चाकर, यांची देखभाल करण्यासाठी जवळपास 15 ते 20 नोकर ठेवले होते. रघुनाथची देखभाल करण्यासाठी. त्याला काय हवं का न, 7-8 वर्षाचा हा बालक आहे. पण भगवान चैतन्य महाप्रभू शांतीपूरला आलेत म्हटल्यावरती रघुनाथला जसं समजलं की रघुनाथ चैतन्य महाप्रभूंसाठी वेडा झाला, मी कधी महाप्रभूंना पाहिन, हृदयात पहिल्यापासून भक्ती आहे. का, ते नित्यसिद्ध पार्षद आहेत, भगवंताच्या लीलेमध्ये धामातनं आलेले आहेत. त्यांचं शाश्वत स्वरूप मंजिरी येते गोलोक वृंदावनमध्ये, उपजत भक्ती आहे. जसं ते शांतीपूरला गेले आणि महाप्रभूंना पाहिलं तर प्रेमानं संकीर्तन करायला लागले, डोळ्यातून अश्रू आले. महाप्रभूंच्या प्रती एवढं आकर्षण प्रगाढ झालं की त्यांना घरी वापस जाण्याची इच्छाच नाही राहिली. पण अजून लहान असल्यामुळं चैतन्य महाप्रभूंनी त्यांना मना केलं. महाप्रभू म्हणाले की हे असलं मरकट वैराग्य काही कामाचं नाही. मरकट वैराग्य म्हणजे काय, हा माकडासारखं, मरकट म्हणजे काय, माकड. तर महाप्रभूंना काय शिकवायचं यातनं, की असंच औचित कुणाला तरी लगेच संसारात प्रती जर वैराग्य येत असेल तर ते वैराग्य परिपक्व नसतं. वैराग्य काय, परिपक्व नसतं. अजून भगवंताची भक्ती हृदयात उत्पन्न झाली नाही आणि उगाच संसाराचा त्याग करून जर कोणी संन्यास घ्यायला गेला तर ते संन्यास फलदायी होत नाही, भगवंतानं प्रसन्न होत नाही, ते पाखंडीपणा होईल. मग आलं लक्षात. म्हणजे मरकट वैराग्य म्हणजे काय, की माकड जसं झाडावरती कपडे घालत नाही, माकड काय कपडे घालतं का, नाही, माकड फळं खाऊन जीवन जगतं आणि ऊन वारा पाऊस थंडी त्यांना काही आसरा किंवा संरक्षण नाही, बरोबर आहे. तसं काही लोक कुठून उगाचच आपलं बिना कपड्याचं किंवा नुसतं कोपिन घालून भिक्षा मागत हिंडतात, नाही का. तुकाराम महाराज म्हणतात की एक ठिकाणी अभंगामध्ये भिक्षापात्र अवलंबने नको जिने लाजीरवाने म्हणतात. ते गृहस्थाश्रम व्यक्तीनं भिक्षापात्र घेऊन उगाचच आपलं चरितार्थ चालवण्यासाठी साधूची वस्त्र घालून पाखंडीपणा करू नये. खरोखर हृदयात वैराग्य असेल तर त्यानं भिक्षापात्र घ्यावं हातात, नाहीतर ते काय आहे, पाखंड आहे, ढोंग आहे. ते आपलं लोकांच्या दान देण्याची वृत्ती असते, कुठं तर देवळात बसायचं आणि भगवी कपडे घालून लोक आपलं दान देतात आणून त्याच्यावरती आपलं
गुजराण करायची, कामधंदा करायला नको आळशीपणाने. असं कलियुगात आता खूप आहे, पण ते मना केलेले आहे चैतन्य महाप्रभू. जर तुमच्यामध्ये वैराग्य नसेल आणि भक्तिभाव नसेल, भगवंताप्रती जागृत झालेला, खरोखर संसाराच्या तिटकारा अजून आलेला नाहीये, संसाराची भोग घेण्याची इच्छा अजून आहे, तर त्यानं कधीही संन्यास घेऊन असं भगवी वस्त्र घालू नये. त्याने काय करावं? प्रामाणिकपणे कामधंदा करावा, प्रामाणिकपणे कामधंदा करावा, मेहनत करावी आणि जे काही मिळकत येईल त्यातनं भगवंताची सेवा करावी, जसे या श्लोकात सांगितले. जे जे कर्म करतो आणि मग काय होईल? हळूहळू तेच वैराग्य येईल संसारापासून आणि हळूहळू भगवंताप्रती प्रेम वाढेल. उगाच अजून आपलं चरितार्थ चालवण्यासाठी असलं नाटक करू नये. म्हणून महाप्रभूंनी रघुनाथला परत का पाठवलं? की तुझ्यात अजून वैराग्य परिपूर्ण नाहीये. मग रघुनाथ जसं वापस केले, इतकं धनवान ऐश्वर्यशाली कुटुंब आहे, हा, पण कशातही त्यांचा मोह किंवा मन नाही लागत आहे. सगळ्या सुखसुविधा दिमतीला आहेत, खाण्यापिण्यापासून वस्त्रांपर्यंत, कपड्या लत्त्यापर्यंत मागेल त्या गोष्टी हजर आहेत, पण मन त्यांच्यामध्ये लागत नाहीये. तर हे जे रघुनाथ दास आहे, तर वारंवार भगवान चैतन्य महाप्रभूंच्या स्मरणात राहायचे, त्यांना ओढ लागायची, कधी मी पुन्हा महाप्रभूंना भेटेन, कधी त्यांच्याकडे जाईन. तर महाप्रभूंनी त्यांना का नाकारलं याचं पण एक दुसरं कारण दिलेलं आहे, ते आजच्या उत्सवासंदर्भात आहे. तर हे रघुनाथ जे आहे, यांचं वैराग्य पाहता आई वडिलांना फार काळजी वाटायला लागली आणि त्यांना धास्ती वाटायला लागली की हा पोरगा काही आपला घरग्रस्तीमध्ये रमणार नाही, त्याला साधू बनायचंय, त्याला भगवंताची ओढ लागलेली आहे. मग त्यांना काळजी वाटायला लागली, कारण प्रत्येक आई वडिलांना काय वाटत असतं? आपल्या मुलगाचं काय व्हावं, काय व्हावं, शुभमंगल व्हावं आणि काय त्यांना संसार करावा, आपल्या सोबत राहावं, त्याला आपल्याला नातवंड यावी, हे प्रत्येक आईवडिलाला वाटत असत. मग ह्या आईवडिलांनी काय केलं की रघुनाथ असं मध्यरात्री उठायचा नाही, कुणाला न सांगता घर सोडून पळून जायचा प्रयत्न करायचा. मग त्याचे वडील मागावरच बसलेले असायचे, ते त्याला पुन्हा हुडकून पुन्हा घरी आणायचे. हे रोजच बनलं होतं. शेवटी त्याच्या वडिलांनी 8-10 गार्ड ठेवले याच्यावर, रात्रंदिवस पाळत ठेवायला, पाळी पाळीनं, रात्रपाळी एकाला दिवस पाळी, हा पळून जाऊ नये म्हणून पाळत ठेवली होती सिक्युरिटी. म्हणजे सकाळी प्रातविधीला गेल्यावरती सुद्धा ते लोक सोबत जाणार, कारण त्याच्या निमित्ताने हा बाबा पळून जाईल कुठेतरी, त्यांना भीती वाटायची. इतकं ते आसक्त होते आपल्या मुलाप्रती, त्यांना जाऊ नये वाटायचं मुलग्याने. त्यांची असं रोजचंही बघितल्यावर त्यांची आई त्याच्या वडिलांना म्हणाली, हा पोरगा आपला वेडा झालेला आहे भगवंताच्यासाठी, ह्याला तुम्ही बांधून का ठेवत नाही रस्सीनं? तेव्हा त्याचे वडील फार मार्मिक म्हणाले त्याच्या आईला की ज्या व्यक्तीला इंद्रासारखं ऐश्वर्य आहे आपल्या घरामध्ये, इंद्रासारखं वैभव आहे, आणि त्यांचं लग्न पण त्यांनी करून दिलं होतं बरं का, त्यांची पत्नी इतकी सुंदर की अप्सरेसारखी सुंदर. मी ज्या व्यक्तीला इंद्रासारखं ऐश्वर्य आहे, अप्सरेपेक्षाही सुंदर ज्याची पत्नी आहे, एवढं बंधन त्याला बांधू शकत नाही, ही कापडाची रस्सी त्याला काय बांधणार आहे? किंवा लोखंडाची साखळी त्याला काय बांधणार आहे? मग एका दिवशी असं चालू असताना रघुनाथला समजतं की सप्तग्रामपासून जवळ पानीहाटी एक गाव आहे, आजही आहे तिथं पानीहाटी, तिथं भगवान नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंचे विस्तार ते आलेले आहेत. आता कृष्ण चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहेत आणि नित्यानंद प्रभू कोण आहेत सांगा? बलराम. श्रीकृष्ण भगवान आहेत, बलराम हे गुरु तत्व आहे. चैतन्य महाप्रभू कृष्ण तत्व, बलराम हे गुरु तत्व, आणि गदाधर पंडित राधाराणी शक्ती तत्व आहे, आणि अद्वैताचार्य अवतार तत्व आहे, विष्णू आहेत ते, आणि
श्रीवास ठाकूर भक्त तत्व आहे ते, नारद मुनींचे अवतार. असं पंचतत्व रूपात कृष्ण आलेले आहेत म्हणून त्यांना पंचतत्व म्हणतात. मायापूरमध्ये असे भले मोठे पंचतत्वांचे विग्रह आहेत, 10-10 फुटांचे, इतके सुंदर आहेत ते. तर नित्यानंद प्रभू गुरुतत्व रूपात आल्यामुळं भगवान श्रीकृष्ण शिकवतायत भक्त रूपात जे आलेले आहेत की नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त केल्याशिवाय, गुरुची कृपा प्राप्त केल्याशिवाय कोणी कृष्णाची कृपा प्राप्त करू शकत नाही. मग नित्यानंद प्रभू तिथं आले होते तर एका सुंदर असं वडाच्या झाडाखाली नित्यानंद प्रभू बसले आणि शेकडो त्यांचे पार्षद पण आहेत. उद्धरण दत्त ठाकूर, मुकुंद आणि खूप सारे पार्षद आहेत. आणि हे सगळे भक्त मंडळी तिथं आल्यावर रघुनाथला फार तीव्र इच्छा झाली, कधी मला नित्यानंद प्रभूंचं दर्शन होईल. आई वडिलांकडे त्यांनी परमिशन मागितली की मला जाऊ द्या, 1 दिवसाकरिता जाऊ द्या. परमिशन मिळाली, ठीक आहे 1 दिवसात जाऊन ये. गार्ड सोबत पाठवले तिकडच जायचं म्हणून, गार्ड सोबत गेले. आणि नित्यानंद प्रभू वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत. तिथं गंगा नदीच्या तटावरती इतकं सुंदर वातावरण आहे, आध्यात्मिक भक्तिमय वातावरण आहे. संकीर्तन चालू आहे जोर जोरात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर भगवान चैतन्य महाप्रभू संकीर्तनचा प्रचार करण्यासाठी आल्यामुळं महाप्रभू नित्यानंद प्रभू जिथं जायचे तिथं कीर्तनच व्हायचं, बाकी काय व्हायचं नाही. कीर्तन नाही तर शास्त्र चर्चा, बस 2च गोष्टी व्हायच्या. नित्यानंद प्रभू आहेत तिथं, इतकं आध्यात्मिक वातावरण आहे. रघुनाथ तिथं आले, रघुनाथांनी लांबूनच पाहिलं ते इतकं सुंदर भगवंत अशा त्या पारावरती, वडाच्या पाऱ्यावरती बसलेले आहेत. सगळे शेकडो हजारो लोक कीर्तन करत आहेत, सामान्य लोक दर्शन करण्यासाठी तिथं येत आहेत. रघुनाथला लाज वाटली स्वतःची आणि त्यांनी लांबूनच दंडवत प्रणाम केला. तर ते नम्र भावाचे नाही का, भगवंत आहेत साक्षात, मी कसं पुढे जाऊ, त्यांना थोडं संकोच वाटला, लांबूनच दंडवत प्रणाम केला. अतिशय त्यांना आनंद झाला नित्यानंद प्रभूंचं दर्शन प्राप्त केल्यावर. महाप्रभू नित्यानंद प्रभूंचं माहित नाही त्यांना, पण त्यांच्या जवळच्या भक्तांनी सांगितलं की हे पहा रघुनाथ तुम्हाला दंडवत प्रणाम करत. नित्यानंद प्रभूंनी जसं रघुनाथला पाहिलं म्हणाले की त्यांना घेऊन या. रघुनाथ जसं पुढं आले, भक्त लोक त्यांना घेऊन आले. समोर आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा दंडवत प्रणाम केला आणि दंडवत प्रणाम केल्यावरती नित्यानंद प्रभूंनी आपले चरण त्यांच्या मस्तकावर ठेवले. आणि हीच ती गुरुकृपा आहे की ज्या जीवात्म्याला प्राप्त करायचे. नित्यानंद प्रभूंनी आपले चरण त्यांच्या मस्तकावर ठेवल्यावरती ते रघुनाथदास गोस्वामींच्या सर्वांगामध्ये आध्यात्मिक भक्तिभाव, अष्टविकार सात्विक दाटून आले आणि त्यांना इतका आनंद झाला गुरूंची कृपा प्राप्त झाल्यामुळं. आणि भगवान चैतन्य महाप्रभू शिकवतायत. पहिल्या प्रथम ज्या वेळेला ते गेले 2 वेळाला चैतन्य महाप्रभूंना कृपा प्राप्त करण्यासाठी, त्यांचे दर्शन प्राप्त करण्यासाठी महाप्रभूंनी त्यांना परत पाठवलं. का परत पाठवलं तर हे शिकवण्यासाठी की जो कोणी कृष्ण भक्तीसाठी इच्छुक आहे त्याने आधी नित्यानंद प्रभू जे गुरुतत्व आहे त्यांचा आश्रय, त्यांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले पाहिजे. जसं नित्यानंद प्रभूंची कृपा त्यांना प्राप्त झाली, उठून उभे राहिले ते आणि नित्यानंद प्रभू म्हणाले की तू चोर आहेस. का चोर आहे? चोरून चोरून माझं दर्शन करत आहेस, चोरून चोरून माझी कृपा प्राप्त करत आहेस. पण आज मी तुला इतकी कृपा देतो आणि त्या चोरीबद्दल एक दंड पण देणार आहे. दंड, ह्या उत्सवाला दंड महोत्सव पण म्हणतात. दंड म्हणजे काय? शिक्षा. काय शिक्षा आहे? दिव्य शिक्षा दिली त्यांनी. काय शिक्षा दिली त्यांना की जे इथं माझे हजारो पार्षद आणि महाप्रभूंचे भक्त आहेत त्या सगळ्यांना तू दही चिडा खाऊ घाल, ही तुला शिक्षा आहे. अशी दिव्य शिक्षा भगवंतांनी त्यांचे प्रतिनिधी देत असतात. सामान्य लोक जे आहेत
कशी शिक्षा देतात? शारीरिक मानसिक कष्टाच्या रूपात शिक्षा देतात. आणि भगवंतांचे भक्त कशी शिक्षा देतात? आनंदमयी शिक्षा. म्हणजे भक्तीमध्ये शिक्षा जरी मिळाली तरी ती काय आहे? आनंद देणारी, कृपा देणारी. म्हणून या दंड जो आहे, दंड महोत्सव म्हणतात. रघुनाथ दास गोस्वामींना दंड दिला. काय दंड दिला? सगळ्या हजारो भक्तांना तू दही चिडा. आता दही चिडा काय आहे? हा एक बंगाली पदार्थ, नित्यानंद प्रभूंचा फार आवडीचा पदार्थ. दही, पोहे आणि आंबे, केळी, फळं घालून, साखर घालून अतिशय मधुर असा पदार्थ बनवतात. तर हे बनवण्यासाठी रघुनाथ दास गोस्वामींना इतका आनंद झाला, मला ही सेवा करायची संधी मिळाली एवढ्या सगळ्या वैष्णवांची. लगेचच ते आपल्या घरी गेले. आता हे का दिलं असेल बरं? नित्यानंद प्रभूंना माहिती आहे यांच्या घरी किती संपत्ती आहे, यांच्या घरी किती संपत्ती आहे. लगेच रघुनाथ दास गोस्वामी गेले आणि धन जे काही घरामध्ये ठेवलं त्या सोन्याच्या मोहरा घेऊन आले आणि जितकं दुकानामध्ये शिल्लक होतं त्या गावामध्ये सगळं पोहे आणि सगळं जे साहित्य आहे, दही आहे, सगळं खरेदी करून दुकानच खाली केलं आणि सगळा त्याचा दही चिडा बनवला. 7 प्रकारचे चिडा बनवतात. दही चिडा, दूध चिडा, खाण्याचा कर्पूर टाकून इतकं मधुर बनतं ते. आणि एवढे मटके आणले जगन्नाथपुरीमध्ये, जसं तुम्ही मटके बैठे ना तसे मटके भरून भरून प्रत्येकाला 2-2 मटके दिले. ते संपून गेलं. कारण का? हा मोठा उत्सव चालू आहे म्हटल्यावर आजूबाजूच्या गावातले पण सगळे लोक आले, त्या गावातले लोक आले, आजूबाजूच्या गावातले लोक आले. त्यांनी आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या दुकानदारांना बोलवलं रघुनाथ आणि त्यांना सांगितलं तुमच्याकडे जेवढा पोहा, जेवढं काही दही आहे, दूध आहे, फळं आहे, ते सगळं घेऊन या. आणि ते सगळे दुकानदार आपलं पोत्यानं घेऊन आले तिथं आणि त्यांना सगळ्यांना मोहरा वाटल्या आणि म्हणले तुम्ही पण खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आजूबाजूच्या सगळ्या गावातनं सगळी लोक, लाखो लोक तिथं जमा झाली. उभा राहायला जागा नाही. काही लोक भगवंताचे पार्षद त्या कट्ट्यावर बसले होते, काही भक्त त्या खाली बसले होते, काही भक्त गंगेच्या काठावर बसले, तिथंही जागा नाही. बोलले घाटाच्या आत गंगेच्या पात्रात लोक मटके घेऊन उभा राहिले. असं दृश्य आहे, चैतन्य चरितामृतात वर्णन केले. लाखो लोक तिथं आले आणि सगळे लोक त्या दही चिड्याचा आनंद घेत हरी हरी म्हणायला लागले. बोलो हरी 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 हरी. सगळे हरी हरी भगवंताचं नामस्मरण कीर्तन करत त्याचा मागे एक मोठा महोत्सव झाला. संकीर्तन करायला लागलेलो, मृदंग करताल वाजू लागले, लोक नाचू लागले आणि त्या कीर्तनमध्ये एक मोठा चमत्कार झाला. भगवान चैतन्य महाप्रभू अदृश्य रूपात तो महाप्रसाद खाण्यासाठी प्रकट झाले. सर्वांना दिसत नव्हते, पण कुणी कुणी नित्यानंद प्रभूंना, रघुनाथ दास गोस्वामींना, राघव पंडित अशा उन्नत भक्तांनाच ते दिसत होते. महाप्रभू त्यांनी ते सगळा दही चिड्याचा आस्वाद घेतल्यानंतर सगळे भक्तांनी मग महाप्रसादाचा लाभ घेतला. तर हा जो महोत्सव आहे, हा महोत्सवातून भगवंत काय शिकवण देत आहेत की जोपर्यंत जीवात्मा नित्यानंद प्रभू जे बलराम आहेत साक्षात, त्यांची कृपा प्राप्त करत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. आणि काय आशीर्वाद दिला नित्यानंद प्रभूंनी रघुनाथला? आशीर्वाद हा दिला की तुझ्या भक्ती मार्गात जेवढे काही अडथळे आहेत त्यांना आता मी दूर केलेले. अडथळा काय होता? सगळ्यात मोठा पारिवारिक आसक्ती. त्यांना नव्हती पण घरच्यांना होती. आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी, समाजातले ते एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. आणि तदनंतर रघुनाथ जेव्हा वापस घरी गेले, महाप्रभूंनी त्यांना ऑलरेडी संकेत दिला होता की आता तू घर सोडण्यास पात्र आहेस. संकेत मिळाला होता. नित्यानंद प्रभूंची कृपा झाली याचाच अर्थ आता ते पूर्ण रूपाने चैतन्य महाप्रभूंच्या सेवेत समर्पित होण्यासाठी पात्र झाले होते. आणि मग एके दिवशी असंच
ते सुरक्षा सैनिक जे नेमले होते त्यांची नजर चुकवून मध्यरात्रीला घराबाहेर पडले. ते जसं कंसाच्या कारागृहातनं वसुदेव श्रीकृष्णांना टोपलीमध्ये घेऊन गोकुळाकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा सगळ्या कंसाचे पहारे करीत इतक्या गाढ झोपेच्या अधीन झाले. मोठमोठ्या साखळदंडांनी लॉक केलेले कडी कुलप सगळी गळून पडली. 7 दरवाजे उघडले आणि वसुदेव आरामात बाहेर पडले. तसं रघुनाथ सगळे बंधनं तोडून घराबाहेर पडले, परत कधी वापस न जाण्यासाठी. विचार करा, ही साधी गोष्ट नाहीये की जो मुलगा इतक्या ऐश्वर्यात, धन दौलतीत, ऐशो आरामात वाढलेला आहे, सुंदर पत्नी आहे घरामध्ये, कोणालाही मोह तुटणार आहे का या जगामध्ये? महाप्रभू शिकवत आहेत की त्यांचे जे काही भक्त आहेत, भक्तीचा महिमा असा आहे की भक्तीचं एक लवमात्र ज्याने टेस्ट, भक्तीच्या उच्च रस ज्याने चाकलेला आहे, त्याला हे संसार सुख इतकं तुच्छवत वाटतंय. भगवंत शिकवत आहेत भक्तीचा आनंद किती आहे. चैतन्य महाप्रभू असंच नाही शिकवत, असंच नाही कोणी जाणार आहे सोडून. कारण रघुनाथला त्या शुद्ध भक्तीची चव मिळाली होती, चव, उच्चतर गोडी. ती गोडी ज्याला प्राप्त झालेली आहे, पुन्हा तो संसारामध्ये सुखामध्ये त्याला रस नाही वाटत, उदासीन होतो, आणि त्याला खरं वैराग्य म्हणते. अन्यथा काय भक्तीचा रस नाही, गंध नाही, चव नाही, आणि उगाच चरितार्थ चालवण्यासाठी भिक्षापात्र घेऊन भगवी वस्त्र घालून वैराग्याचं ढोंग करणं, ते काही कामाचं नाही. ते मना केलेले आहे. तसं त्यानं उत्पात होणार आहे. त्या व्यक्तीला पण उलट ते धोकादायक आहे आणि लोकांना पण धोकादायक आहे. रघुनाथ ज्या वेळेला निघाले तेव्हा ते सामान्य याच्याप्रमाणे नाही निघाले, सामान्य मार्गानं. ते कसं निघाले? कारण काही त्यांना माहिती आहे की माझे आई वडील काय मला सोडणार नाहीत. मागणं हे सगळे सैनिक आणि गार्ड पिछा करत येणार. त्यांनी कुठं यायचं होतं? त्यांना बंगालवरनं जगन्नाथपुरीला यायचं होतं. 500-600 किलोमीटरचं अंतर आहे. महाप्रभू जगन्नाथपुरीला होते तेव्हा, महाप्रभू बंगालमध्ये नाही. आणि जगन्नाथपुरीला निघण्यासाठी जो मार्ग होता तो मार्गानं नव्हते येत. म्हणजे तेव्हा काही आताच्या सारखं गाड्या वगैरे नाही, पण एक बैलगाडीचा किंवा घोड्याचा जो चालत जाण्या, कारण चालत यायचे बंगालवरून लोक जगन्नाथपुरीला रथयात्रेला. हजारो लाखो लोक त्यावेळेला सुद्धा 10-15 लोक रथयात्रेला यायचे बंगाल आणि ओडिसामधनं, न सांगता. बरं का, आता काही व्हॉट्सॲप, मेसेज, फोन कॉल असं काही नाही तेव्हा काही. पण सगळ्यांना भक्तिभाव इतका श्रेष्ठ होता सगळ्यांच्या मनामध्ये, न सांगता रथयात्रेला लोक यायचे. आता उद्या स्नान यात्रा आहे. रथयात्रेच्या आधी 15 दिवस आषाढ नाही, ज्येष्ठ पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ आपले अर्चा वेदी सोडून बाहेर येऊन त्यांचा 108 सुवर्ण कलशांनी स्नान केलं जातं. जे जे जगन्नाथपुरीला झाले ते त्यांना मी तिथं दाखवलं होतं. इथं स्नान होतं, जिथं आनंद बाजार, जिथं सगळे जगन्नाथांचा महाप्रसाद खातात, तिथंच असं उंच चबुतऱ्यावरती जगन्नाथांसाठी असा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, कायमस्वरूपी येतो. आणि तिथं बरोबर उंचावरती असल्यामुळं रस्त्यावरती येणाऱ्या सगळ्या त्या ग्रँड रोडवरती लाखो लोक तो सोहळा पाहू शकतात. आतमध्ये होत नाही मंदिरात. जगन्नाथ हे एकमेव असे, बाकी सगळ्या मंदिरात काय होतं, भगवंताचे मूलवर विग्रह कधी बाहेर येत नाही. भगवंताचे 2 विग्रह असतात प्रत्येक मंदिरात, एक मूलवर विग्रह आणि दुसरे उत्सव विग्रह, उत्सव मूर्ती म्हणतात त्याला. तर बाकी सगळ्या मंदिरामध्ये दक्षिण भारतात जर तिरुपती बालाजीला जा किंवा रंगनाथ स्वामी जा, पद्मनाभ स्वामी, कुठेही जा तुम्ही, द्वारकेला जावा, तर जी काही उडपी कृष्ण असतील, पालखी उत्सव असतो, त्या पालखी उत्सवामध्ये उत्सव मूर्ती आणल्या जातात.
ज्या छोट्या साधारणपणे एवढ्या किंवा एवढ्या असं असतात. उत्सव मूर्ती मग नगर प्रदक्षिणा करून पुन्हा वापस मंदिरात जातात. पण जगन्नाथपुरी एकमेव असं 10 पैकी तिथं उत्सव मूर्ती नाहीये. मूलवर विग्रह स्वतः वेदी सोडून बाहेर येतात. बाकी कुठल्या मंदिरात मूल विग्रह येत नाही. आणि जगन्नाथांना उद्या स्नान यात्रा म्हणतात, त्याला अभिषेक केला का उद्या, का बरं? कारण हे ज्येष्ठ पौर्णिमा आषाढ महिन्यात चालू होणार आहे. या पौर्णिमेला भगवान जगन्नाथ राजा इंद्रद्युम्नासाठी त्या दिवशी प्रकट झाले. म्हणजे भगवान जगन्नाथ तिथं इंद्रद्युम्न महाराज गेले होते नीलमाधवांचं दर्शन करण्यासाठी. पण नीलमाधव जाता जाता नीलमाधव अदृश्य झाले. वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये वावटळ आलं मोठं. भगवान नीलमाधव अदृश्य झाले. राजाला अतिशय शोक झाला. मला आता भगवंताचं दर्शन करण्यासाठी एवढ्या लांब आलो, भगवंताचं दर्शन नाही. आकाशवाणी झाली की राजा काळजी करू नकोस, तुझ्या हातून मला फार मोठी सेवा करून घ्यायची. भले माझं हे रूप नीलमाधव रूप आता अदृश्य झालेलं आहे आणि कधी दिसणार नाही, पण आता मी वेगळ्या रूपात प्रकट होणार आहे आणि ते तुझ्या हातून ती सेवा मला प्राप्त करावायची. त्यामुळे चिंता करू नकोस. मग नारद मुनींच्या उपदेशानुसार तू कार्य कर. नारद मुनी सोबत होते. नारद मुनींनी राजाला सांगितलं की तू आता 1000 अश्वमेध यज्ञ कर. म्हणजे गुंडीच्या मंदिर आहे, बघितलं तुम्ही गुंडीच्या मंदिर, ते गुंडीच्या मंदिरच्या ठिकाणी 1000 अश्वमेध यज्ञ केले. 999 यज्ञ संपन्न झाले. तर राजाला स्वप्नामध्ये भगवंतांनी सांगितलं की उद्या सकाळी मी प्रकट होणार आहे. 1000वा यज्ञ करण्यापूर्वी राजाला दृष्टांत झाला. समुद्रामध्ये, महासमुद्रामध्ये भगवान काष्ट रूपामध्ये, दारू ब्रह्म म्हणतात ते, दारू म्हणजे ओडिसामध्ये लाकूड म्हणतात, दारू ब्रह्म रूपामध्ये भगवान प्रकट झाले. सैनिकांनी पाहिलं की समुद्रामध्ये मोठमोठे लाकडाचे ओंडके वाहून येत आहेत. मग त्यांना सन्मानानं वेदीवर आणण्यात आलं आणि तिथं पुन्हा भगवंताची आकाशवाणी झाली की लवकरच या ठिकाणी एक वृद्ध सुतार येणार आहे आणि तो काय करेल, तो या लाकडामधून सुंदर विग्रह कार्विंग करेल, मूर्ती घडवेल. लगेच तिथं तो प्रकट झाला. कुठून आला काही माहिती नाही. सगळं साहित्य घेऊन आला. म्हणाला की मी आता हे विग्रहाचं काम करेन. त्या सगळ्या काष्टांची पूजा अर्चा करण्यात आली. 21 दिवसांसाठी तो कारागीर आत बंद दरवाजा आड गेला आणि मला कोणीही दरवाजा उघडायचा नाही माझं काम पूर्ण होईपर्यंत. काम चालू झालं, आवाज येत होता, पण काही दिवस गेल्यावर आवाज बंद झाला. राजाला फार आतुरता लागली होती, भगवंताचं दर्शन कधी होणार, कधी होणार, कधी होणार. न राहून राजाने दरवाजा उघडून आतमध्ये पाहिलं तर भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि सुदर्शनचे सुंदर विग्रह तयार झाले होते. बोलो जगन्नाथ भगवान की. जगन्नाथांची इतकी सुंदर, राजाला आश्चर्य वाटलं. तिथं आत कोण नाही, कारागीर नाही, काहीच नाही. विग्रह बनवून तो गायब झालेला आहे. त्याला असं वाटलं की राजाला की माझ्याकडून चूक झाली काय, भगवान अर्धवट स्थितीत दिसत आहेत, हात आकुड आहेत, डोळे मोठे आहेत, पाय नाहीत विग्रहांना, बाकी काही नाही, फक्त डोळे मोठे मोठे आहेत. त्यावेळेला पुन्हा आकाशवाणी झाली की राजा चिंता करू नकोस, हेच माझं स्वरूप आहे, महाभाव स्वरूप आहे. गोपींच्या, राधाराणीच्या विरहामध्ये कृष्णाची जे महाभाव अवस्था आहे तीच अवस्था जगन्नाथाच्या रूपात आहे. त्यामुळे याच रूपामध्ये येणाऱ्या सर्व ब्रह्माजीच्या अर्ध्या आयुष्यामध्ये, येणाऱ्या सगळ्या युगांमध्ये जे लोक या जगन्नाथपुरीमध्ये येऊन माझं दर्शन करतील त्यांच्या सर्व पापांचा अंत करून ते भगवंताच्या धामाची प्राप्ती करतील. अशा प्रकारे ज्या दिवशी मग इंद्रद्युम्न राजाने त्या विग्रहांना बाहेर आणून तिथं महाअभिषेक संपन्न केला, तो दिवस उद्याचा दिवस होता, ज्येष्ठ पौर्णिमेला. आणि या पौर्णिमेला जगन्नाथांचा स्नान करण्याचा रिवाज आहे प्रत्येक वर्षी.
मग उद्याच्या दिवशी पुरीच्या मंदिरात काय करतात, जगन्नाथांना त्या स्नान मंडपमध्ये आणतात आणि मंदिरामध्ये एक उत्तर दरवाजाच्या जवळ सोना कुवा म्हणून एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये 12 महिने पाणी नसतं, कोरडी असते. पण उद्या स्नान यात्रेच्या आदल्या दिवशी तिथं साक्षात गंगा प्रकट होते आणि ती विहीर पाण्याने भरून जाते. आजही हा चमत्कार आहे. 12 महिने त्या विहिरीचं पाणी वापरत पण नाही, फक्त स्नान यात्रेसाठीच त्या विहिरीचं पाणी वापरतात. भोग बनवायला ते वेगळा कुवा आहे, गंगा आणि यमुना. स्नान करण्यासाठी या विहिरीचंच पाणी घेतात ते. आणि मग हे पंडा लोक काय करतात, 108 सोन्याचे आणि तांब्याचे कलश आहेत, ते तिथं नेऊन भरून त्याच्यावरती कापड झाकतात, कारण आपला श्वास सुद्धा त्या पाण्यामध्ये जाऊ नये म्हणून. इतकं शुद्ध पाणी ते जगन्नाथांसाठी वापरतात. आणि मग ते 108 कलश आणून त्यात औषधी वनस्पती, चंदन, अगुरू असे पवित्र गोष्टी टाकतात आणि मग भगवान जगन्नाथांचं स्नान केलं जातं. आणि स्नान पूर्ण झाल्यानंतर भगवान जगन्नाथांना हाती वेश घालतात, हत्तीचा वेश घालतात, गणपतीचा वेश घालतात. ती कथा वेगळी आहे का घालतात ते. आणि मग भगवान जगन्नाथ 15 दिवस रथयात्रेपर्यंत त्यांचं दर्शन बंद, मंदिर बंद, कुठली पूजा नाही, आरती नाही, भगवंताचे भोग सगळे, ते जे काही जगन्नाथांचं किचन आहे ते सगळं बंद, स्वयंपाकघर. का बरं? कारण का जगन्नाथ आजारी पडण्याची लीला करतात. भगवान जगन्नाथ तर हे सगळ्या दिव्य शरीर आहे त्यांना, पण जगन्नाथ आजारी पडण्याची लीला करतात. जसं आता पाऊस सुरू झाला, आई वडील पोरांना म्हणतात की पावसात भिजू नको. का भिजू नको? आजारी पड. तसं भगवान जगन्नाथांना 108 घड्यांनी स्नान केल्यामुळे काय होतं, ताप येतो. जगन्नाथांना ताप येतो आणि ऍक्च्युली ताप येतो. भगवान जगन्नाथांना मग काय करतात, एका खोलीमध्ये, मंदिराच्या विग्रह आरच्या वेदी सोडून साईडला एक खोली आहे, तिथं जगन्नाथांचे सगळे बेड ठेवलेले, गाद्या अशा आहेत, आणि त्या गाद्यावर जगन्नाथांना झोपवतात. आणि दैतापती जे आदिवासी लोक आहेत ते 15 दिवस सेवा करतात. भगवंतांना दाल, राईस, भाज्या, गोड पदार्थ याचा भोग नाही लागत. आजारी पडल्यावर माणूस काय खातो? फळं खातो, औषधं खातो. तसं जगन्नाथांना वेगवेगळ्या दशमूळ म्हणून आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्याचे काढे काढतात. इतके ते असाही ते काढे आहेत ना, ते साधारण नाही. त्या जे वर्षभर ते तूप, शुद्ध गाईचं देशी तूप जमिनीमध्ये पुरून ठेवतात पंडा लोक. काही पंडालची तीच सेवा आहे. आणि वर्षभरानंतर ते जमिनीतलं तूप काढून त्या वनस्पती, की ज्या वनस्पतींना कुठल्या प्राण्यानं टच नाही केलेला किंवा त्याचं झाडपाला नाही खाल्लेला, अशा वनस्पतीची पानं आणि मुळा काढून त्याचे काढे करून जगन्नाथांना भोग लावतात. आणि काही फळांचे ज्यूस, असंच 15 दिवस जाऊन मग जगन्नाथ 15 दिवसानंतर एकदम फ्रेश होतात, ताजेतवाने होतात, निरोगी होतात. आणि रथयात्रेच्या आदल्या दिवस त्याला नवयौवन दर्शन म्हणतात. नवयौवन दर्शन म्हणजे जगन्नाथांना पुन्हा नवयौवन प्राप्त झालेलं असतं. ते दर्शन जो प्राप्त करतो म्हणतात त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो. आणि भगवान जगन्नाथांचं नेत्रोन्मिलन होतं. भक्त आणि भगवान यांचं पहिली नजर भेट होते इतक्या दिवसानंतर, कारण इतके दिवस दर्शन बंद असतं. तर त्यावेळेला बघण्यासाठी, ते पहिलं दर्शन बघण्यासाठी लाखो लोक जगन्नाथपुरीत असतात. नवयौवन दर्शन म्हणतात त्याला. नवयौवन दर्शन झाल्यावर मग पहिला भोग जगन्नाथांना दाखवल्यानंतर, नाही त्या रथयात्रेपर्यंत भोग लागतच नाही, मग रथयात्रेच्या दिवशी भोग लागतो. पहिला भोग जेव्हा लागतात, पुन्हा किचनमध्ये सगळं पंडा लोक बनवून 56 भोग जगन्नाथांना दाखवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा
पहंडी उत्सवाद्वारे पंडा लोक त्यांना काय करतात, मंदिरातनं बाहेर जे रथ तयार झालेले असतात, 3 रथ तयार केलेले असतात 3 भगवंतासाठी, त्या रथावरती एकेकाला आणून बसवतात. हा पहंडी उत्सव म्हणतात. ते बघण्यासाठी लाखो लोक असतात. ते इतकी तिथं गर्दी चेंगराचेंगरी होते की भगवान जगन्नाथ इतके आतुर असतात वृंदावनला जाण्यासाठी की जगन्नाथांना आवरावं लागतं. 50-100 ते पंडा जगन्नाथांना आवरत असतात. जगन्नाथ वेगानं बाहेर पळत येत असतात. पहंडी उत्सव फार बघण्यासारखा असतो आणि शेकडो पंडा लोक असतात, ते झांज वाजवत असतात जगन्नाथ येत आहेत. ते वातावरण फार अलौकिक आहे. आणि मग भगवान पहिला बलदेवजी येतात, मग सुभद्रामाई, मग जगन्नाथ येतात, असा क्रम आहे. जगन्नाथ शेवटी येतात. मग तिन्ही रथावरती भगवंत आल्यानंतर मग तिथं पहिला राजा येणार, गजपती महाराज. ते तिन्ही रथावरती जाऊन भगवंतांना प्रदक्षिणा करणार, आरती करणार आणि मग चेहरा फेरा म्हणजे ते गजपती महाराज येऊन सोन्याच्या झाडून ते रथ मार्ग साफ करणार. मग पहिला रथ निघणार बलदेवांचा, मग सुभद्रा, मग जगन्नाथांचा. मग लाखो लाखो लोक जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी. तर येत्या 16 तारखेला रथयात्रा उत्सव आहे जगन्नाथपुरीमध्ये. उद्या स्नान यात्रा आहे आणि स्नान यात्रा झाल्यावरती 16 तारखेला रथयात्रा आहे. रथयात्रा काय आहे तर कृष्ण वृंदावनला जाण्याचा उत्सव आहे. कृष्ण वृंदावनला सोडून द्वारकेला, मथुरेला निघून गेले आणि गोपी आणि सगळ्या वृंदावनचे वासी आहेत, नंद महाराज, यशोदा, यांना जो श्रीकृष्णांचा विरह ताप झाला होता, त्या विरह तापातनं ज्यावेळेस त्यांना समजलं की कृष्ण आता कुरुक्षेत्राला आलेले आहेत, अर्जुनाला युद्धामध्ये मदत करण्यासाठी, त्यावेळेला सगळ्या गोपी आणि राधाराणी जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आल्या, तेव्हा त्यांना कृष्णाचं दर्शन कसं झालं. कृष्णाच्या डोक्यावरती मुकुट आहे, सोन्याचा मुकुट आहे, राजवस्त्र आहे, पण ते वृंदावनच्या परिवेशमध्ये नाही आहेत. वृंदावनचा परिवेश कृष्णाचा कसा आहे की साधारण ग्वालबाल वेश आहे, डोक्यामध्ये मयूर पीस आहे आणि लता, वेली, पुष्प आणि बासरी आहे हातामध्ये. म्हशीच्या शिंगांचं शिंग आहे, असं ते बिगुल म्हणतात त्याला. कृष्ण आणि बलराम ते वाजवायचे म्हशीच्या शिंगापासून म्हणतात. तर असं इतकं सुंदर वृंदावन श्याम सुंदराचं रूप, हे गोपींना पाहण्याची जी सवय लागलेली आहे त्यांना हे राज परिवेशामध्ये ते पाहण्याचं दुःख होत आहे त्यांना. आणि मग त्या गोपी श्रीकृष्णांना वृंदावनला चालण्यासाठी आग्रह करत आहेत आणि त्या रथाला ओढत आहेत. तर रथयात्रेचा सिग्निफिकन्स आहे की कृष्ण द्वारकेहून किंवा कुरुक्षेत्राहून वृंदावनला, आणि सगळे जे भक्त ज्या रथयात्रेमध्ये रथाची दोरी ओढतात, जगन्नाथाचं दर्शन करतात, तर त्यांना या भौतिक संसारामध्ये पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, भगवंताच्या धामाची प्राप्ती करतात. अशा प्रकारे हा रथयात्रा जो उत्सव आहे, हा रथयात्रा उत्सव हा जगन्नाथपुरीमध्ये प्रतिवर्षी होतो. आणि रघुनाथदास गोस्वामी चैतन्य महाप्रभूंच्या शाश्वत सेवेत गेले. महाप्रभू 18 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहिले, त्यातले 16 वर्ष ते त्यांच्या बरोबर होते. नंतर कुठे गेले, नंतर त्यांना महाप्रभूंनी सेवा दिली की तुम्ही वृंदावनला जा, आणि वृंदावनमध्ये येऊन त्यांनी भजन. पण जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा होते ते जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा इतकं वैराग्य त्यांनी प्रदर्शित केलं. जो मुलगा इतक्या धन ऐश्वर्यात लोळलेला होता, तो तिथं जगन्नाथपुरीच्या सिंहद्वारामध्ये राहून संध्याकाळच्या वेळेला भिक्षा मागायच्या की जो कोणी तिथं भक्त आलेला आहे, माझ्या कटोऱ्यामध्ये भिक्षा पात्रात काही जगन्नाथाचा महाप्रसाद टाकेल. 15 दिवस रोज चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथाचं दर्शन करायला जायचे, तेव्हा रोज पाहिजे की रघुनाथ त्या भिक्षेकरांच्या लाईनमध्ये उभा राहिलेला आहे भिक्षा मागण्यासाठी. 15 दिवसानंतर ते बंद झालं. आणि मग महाप्रभू विचारतात, स्वरूप दामोदर त्यांचे असिस्टंट आहेत, रघुनाथ आजकाल दिसत नाही सिंहद्वारावर भिक्षा मागताना. महाप्रभू काही बोलायचे नाहीत, फक्त बघायचे.
व दिसत नाही म्हणलं, विचारलं की का दिसत नाही रघुनाथ आजकाल? तेव्हा त्यांनी सांगितलं की रघुनाथ आजकाल भिक्षा नाही मागत. का नाही भिक्षा मागत? रघुनाथांचा भाव किती उच्च कोटीचा आहे. ते म्हणतात की हे वेशासारखं आहे. का? तर तिथं पण आल्यानंतर भले ते फक्त दिवसातनं एकदा जगन्नाथाचा महाप्रसाद खात आहेत, बाकी काही नाहीये त्यांच्याकडं. एक झोपडी बांधून ते भजन करायचे दिवसभर आणि संध्याकाळीच्या येऊन जर कोणी भिक्षामध्ये काही महाप्रसाद दिला तर तेवढा ते झोपडीत जाऊन खायचे, एवढंच. पण तिथं पण त्यांनी थांबायचं का बंद केलं? ते म्हणले की माझं मन हे वेशेसारखं, आज याने मालपुआ दिला, काल याने मालपुआ दिला होता, आज खाजा देईल कोणी आणि काही स्वीट राईस देईल, कोणी खीर देईल, असं माणसाचं मन खाण्याकडे पण आणि महाप्रसादाप्रती माझ्याकडून अपराध नको. भगवान जगन्नाथांचा महाप्रसाद मध्ये कोण आहे, दाल असो राईस असो सगळा महाप्रसाद आहे. पण त्यांना असं वाटलं की हे वेशेप्रमाणे आहे, की या माणसाने मला काल इतका छान दिला, मग तो माणूस मला दिल का? अशा प्रकारे वैराग्य अपूर्ण आहे जाणलं, ते त्यांनी बंद केलं. मग काय करत ते खातात कसं? मग महाप्रभूंनी विचारलं तर कसं खातात? तर जे संध्याकाळी रात्री 10-11 नंतर जेव्हा महाप्रसाद सगळं खाऊन झाल्यानंतर, सगळे लोक खाऊन घरी गेल्यानंतर जो शिल्लक महाप्रसाद आहे ते पंडा लोक काय करायचे, गायींना खाण्यासाठी आणून टाकायचे. गायी पण खाऊन सगळा कचरा कुंडीत राहिलेला महाप्रसाद आहे तो रात्री यायचे ते 11-12 वाजता आणि गायीनी पण टाकून दिलेला जो महाप्रसाद रस्त्यावरती कचरा कुंडीतला तो गोळा करायचे आणि नळावरती धुवायचे तो, आणि ते भात आणि जे काही राहिलेले ते खायचे. ही त्यांची वैराग्याची पराकाष्ठा आहे. आणि मग एक दिवस चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद झाला, कारण महाप्रभूंना मग ते गेले महाप्रभूंच्या झोपडीमध्ये आणि बरोबर रात्री जेव्हा ते खात होते तेव्हा त्यांचा हात पकडला आणि महाप्रभूंनी तो महाप्रसाद स्वतःच्या मुखात घातला. आणि महाप्रभू ते म्हणले, नको नको महाप्रभू, हे तुमच्यासाठी योग्य नाहीये. नाही म्हणले, याच्यासारखं दुसरं अमृत कुठे आहे, की खरं अमृत तू चाकत आहेस जगन्नाथाच्या महाप्रसादाचं. म्हणजे हे किती पराकाष्ठा आहे. महाप्रभूंनी त्यांची परीक्षा घेतली की रघुनाथचं वैराग्य किती आहे, की जो इतक्या सुख ऐश्वर्यामध्ये वाढलेला मुलगा आहे, इतकं कठोर भजन करत आहे. आणि म्हणून जेव्हा ते महाप्रभूंनी त्यांना वृंदावनला परत पाठवलं, त्या राधाकुंडच्या तटावरती जेव्हा ते भजन करायचे, तिथं अजूनही आहे रघुनाथदास गोस्वामींचे भजन कुटीर. तर तिथं जेव्हा तिथं असं उन्हामध्ये पावसामध्ये भजन करायचे, कुटीमध्ये पण नाही. तर सनातन गोस्वामींना एकदा दिसलं की भर उन्हामध्ये दुपारच्या माध्यान समयी त्यांना ऊन लागू नये म्हणून साक्षात राधाराणी त्यांच्या देहावरती आपल्या चुनरीचा पदर करून त्यांना उन्हापासून रक्षण दे. राधाराणींना साक्षात त्यांना रक्षण करण्यासाठी यावं लागेल. सनातन गोस्वामी सांगतात की मग तुम्ही असं भजन नका करू, जे आपले आराध्य आहेत राधाकृष्ण त्यांना साक्षात तुमची सेवा करायला यावी लागते. मग त्यांनी झोपडी बांधून भजन करायला लागले. मग त्यांनी ज्या चैतन्य महाप्रभूंच्या सगळ्या लीला आहेत त्या कृष्णदास कविराज गोस्वामींना सांगितल्या आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी या सगळं लीला लिहून काढल्या. ते म्हणजे चैतन्य चरितामृत आहे. तर असे हे जे गोस्वामी आहेत त्यांनी इतके फार ग्रंथ लिहिलेले नाहीत, पण ते त्याला मनशिक्षा म्हणून की मनाला कसं कंट्रोल करावं आणि भजन भक्तीमध्ये लागावं यासाठी खूप सुंदर भजन लिहिलेलं आहे. गोवर्धन वास प्रार्थना दशकम पण लिहिलेलं आहे. तर तिथंच त्यांनी मग नित्य लीलेमध्ये राधाराणींच्या नित्य लीलेमध्ये प्रवेश केला, की जे त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे ते रती मंजिरी आहेत बहुतेक. त्यांचं नित्य स्वरूप राधाराणींच्या लीलेमध्ये मदत करण्याचे मंजिरी, रती मंजिरी, तर ते पुन्हा त्या लीलेमध्ये समाविष्ट झाले. तर अशा प्रकारे हा जो उत्सव आहे या उत्सवाचं महत्त्व काय आहे, तर महत्त्व एवढंच आहे की आपल्याला भगवंतांनी या श्लोकात जे सांगितलेलं आहे, भक्तिभाव आपल्यात तेवढा उच्च कोटीचा नाही, आपल्यात तेवढं वैराग्य नाही, आपल्यातलं एवढी तपस्या आणि भगवंताविषयी प्रेम नाहीये, पण आपण गुरूंच्या कृपेनं प्रयत्न करत राहिलो
तर एक दिवस आपल्याला प्रयोजन कृष्ण प्रेम किंवा शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. आणि ते शुद्ध भक्ती कोण प्रदान करणार आहे? भगवान चैतन्य महाप्रभू प्रदान. नित्यानंद प्रभू काय करतात? साधकाच्या मार्गामध्ये जे अडथळे आहेत, भक्ती मार्गात अवरोध उत्पन्न करणारे घटक आहेत, ते नित्यानंद प्रभू आणि श्री गुरूंच्या कृपेने दूर होतात आणि त्याचा भक्ती मार्ग प्रशस्त होतो. हे या लीलेतून आपल्याला रघुनाथ दास गोस्वामींच्या लीलेतून नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू शिकवत आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. बोलो श्री पतित पावन निताई गौर सुंदर की, श्री रघुनाथ दास गोस्वामी पाद की, शील प्रभुपाद की, स्नान यात्रा महोत्सव की, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्री जगन्नाथपुरी धाम की, चिडादही महोत्सव की. तर आपल्या सगळ्या भक्तांसाठी पण आज चिडादही महाप्रसाद बनवलेला आहे. त्याची चव काय आहे ती आपल्याला थोडी चाखावी.